हे आपण शेंगदाणे आहे ते मंद गॅसवरती खरपूस भाजून घेणार आहोत व त्याची सालं थंड झाल्यावर काढून घेणार आहोत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे, शेंगदाणे तसेच मिरच्या ह्या पेस्ट करून घेणार आहोत व आपण एका भांड्यामध्ये बटाटे घेतलेले शिजवून ते किसून घेतलेले आहेत। त्यामध्ये साबुदाणा पीठ आणि मिक्सरला बारीक केलेला मसाला घालून घेतलेला आहे व चवीनुसार मीठ घालून आपण हे थोडे थोडे पाणी घालून छानपैकी घट्ट मळून घेणार आहोत। आता हा आपण मळून घेतलेला आहे व 5 मिनिटं ठेवलेला आहे। नंतर त्याचे आपण मीडियम साईजचे गोळे करून घेणार आहोत आणि एका प्लास्टिकच्या शीटला तेलाचा हात लावून आपण त्यावरती हे एक पिठाचा गोळा घेऊन स्प्रेड करून थालीपीठ बनवून घेणार आहोत व त्यामध्ये होल करून घेतलेले आहेत। आता पॅन गरम करून घेतलेला आहे व त्यावरती आपण हे थालीपीठ आहे ते झाकण ठेवून भाजून घेणार आहोत। आता हे झाकण काढलेलं आहे। 2 मिनिटं स्टीम दिल्यावरती आपण त्यावरती तेल सोडून पुन्हा आपण परतून घेतलेलं आहे। हे आपलं आता थालीपीठ खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलवरती आहे, नक्की पाहू शकता।